तुमचा मुलगा मुकेश अंबानींसारखा झाला तर चालेल का तुम्हाला, म्हणजे एक उद्योजक म्हणून? तर आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. 5 सप्टेंबर 2016ला त्यांनी जिओ लॉन्च केला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी इंटरनेटवरती कॉलिंग फ्री करून टाकलं सगळ्या भारतात. की अमेरिकेमध्ये एका GB साठी जवळपास $5 मोजावे लागतात. अख्ख्या जगभराचं ॲव्हरेज हे $3-3.5 आहे आणि आपल्याकडे मात्र हार्डली 10-15 रुपयामध्ये आपल्याला 1 GB डेटा मिळतो. मागे नवल रविकांत एकदा म्हणाला होता की डेटा इज द न्यू ऑइल. मुकेश अंबानींना एकदा हा प्रश्न विचारला होता एका मुलाखतीमध्ये की तुम्ही हे एवढं सगळं विचार करता, हे तुम्ही कधी शिकला किंवा तुम्हाला लहानपणी हे शिकवलं का? आणि ते उत्तर आहे ती म्हणजे तुमच्याकडे नवनवीन गोष्टी शिकण्याची किती जिद्द आहे आणि तुम्हाला त्याची किती भूक आहे नवीन गोष्टी शिकायची. नमस्कार, मी प्रफुल्ल वानखेडे. आपल्याकडे बऱ्याचदा कधी नशिबाने पैसा येतो, कधी आपल्या बापजाद्यांचा पैसा असतो, कधी एखाद्याला लॉटरी लागते आणि भरपूर पैसे मिळतात. आता हा आलेला पैसा नक्की वापरायचा कसा, त्याचा उपयोग कसा करायचा, हे खरं तर ते नशीब किंवा इतर मार्गांनी कसा आला आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे नक्की बुद्धिमत्ता किती आहे आणि आपण त्या पैशांचा नक्की किती वापर योग्य प्रकारे करतोय याच्यावरती तो आपल्याकडे पैसा टिकेल की राहील आणि तो वाढेल हे ठरतं. बऱ्याचदा ह्या पैशासोबत अशा आलेल्या किंवा चांगल्या किंवा वाईट मार्गाने कुठल्याही मार्गाने आलेल्या पैशाबरोबरच व्यसनाधीनता येते, व्यभिचार येतो, एक लोकांमध्ये वावरण्याची लालसा येते, लोभ येतो आणि बऱ्याचदा या गुणांमुळे तो आपल्याकडचा पैसा हा वाया जातो किंवा पुन्हा माणूस श्रीमंताचा गरीब होतो किंवा आपल्याकडे जसं म्हटलं जातं तो रावाचा रंक होतो. बऱ्याचदा अशी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला दिसतात जी हे खूप मोठे उद्योजक असतात किंवा ते खूप मोठे धनको असतात, पण काही कारणानंतर ते रुंक होऊन जातात किंवा ते गरीब होऊन जातात. तर आज आपण अशाच काही महत्त्वाच्या माणसाबद्दल बोलणार आहोत, जे मला असं वाटतं की ज्यांनी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरामध्ये नाव कमवलं आणि त्यांचं आयुष्य जसं आपल्याला आत्ता दिसतंय चकचकीत, तर ते तसं माझ्या मते तरी नव्हतं. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्या तशा जर का त्याचा बाजारच मांडण्याचा ठरवला कोणी तर त्या फार संघर्षाच्या असू शकतात. मी कोणाबद्दल बोलतोय तर मी बोलतोय भारताचे किंवा जगातले अत्यंत मोठे उद्योजक हे मुकेश अंबानी यांच्याबद्दल. कसं तर तुम्ही पहा, मुकेश अंबानींचा जन्म झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारणपणे 1957 साली आणि त्यांचा जन्म झाला येमेनमध्ये. तिथून ते आले मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये राहिले कुठे तर मुंबईमध्ये ते एका चाळीमध्ये राहिले, ज्या चाळीमध्ये त्यांच्या घरामध्ये 7 लोक राहत होती. अशा ठिकाणी राहिले. त्यांच्या वडिलांचा त्यावेळेला नवीनच व्यवसाय सुरू केलेला होता. त्यांनी ट्रेडिंगमध्ये व्यवसाय सुरू केला धीरूभाईंनी आणि त्यावेळी ह्या मुलाचा जन्म झाला. तो तिथेच ते वाढले, तिथे ते शिकले आणि त्याच्यानंतर ह्या वडिलांचा व्यवसाय जरी वाढत होता तरी ह्यांचं शिक्षणावरचं महत्त्व कमी होत नव्हतं. जे हल्ली दिसतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी की ज्यावेळेला बाबांकडे वडिलांकडे खूप पैसे यायला लागतात त्यावेळेला आपल्याकडे सर्रासपणे एक फार मोठेपणाची जाणीव असते, एक गर्व तयार होतो. तो मला असं वाटतं तो न राहता त्या काळातही मुकेश अंबानींनी अत्यंत उत्तम शिक्षण घेतलं. शिक्षण कुठलं घ्यावं त्यांनी तर त्यांनी IIT मुंबईची, IIT बॉम्बे जे आहे त्याची एंट्रन्स एक्झाम क्रॅक केली आणि तेवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांना त्या काळातलं UDCT म्हणजे आत्ताचा ICT जे भारतातलं अत्यंत दर्जेदार केमिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे तिथून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर ते परदेशात शिक्षणाला गेले. म्हणजे जरी तो पैसा होता, रिलायन्स प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत होती. 1957 ते 1978 इथपर्यंत त्यांनी शेअर मार्केटला रजिस्ट्रेशन केलं. तेवढंच नाही तर अगदी 85-86 पर्यंत ते भारतातल्या टॉपच्या 5 कंपन्यांमध्ये आले आणि तरी त्यांचा मुलगा शिक्षणावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून जागतिक दर्जाचं शिक्षण घेऊन तो व्यवसायात रुजू झाला होता. आता पुढे म्हणाल की तुम्ही हे तर सोन्याचा चमचाच घेऊन सगळे जन्माला आलेत. मला असं म्हणायचं की ही गोष्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतरचे त्यांच्या जर का आयुष्याचे टप्पे आपण पाहिले तर ते फार वेगळे आहेत. जसं की 1986-87 मध्ये धीरूभाईंना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यानंतर अचानकपणे वयाच्या फक्त 29व्या वर्षी एवढ्या मोठ्या उद्योगाची जबाबदारी मुकेश अंबानींच्या खांद्यावर आली. त्यावेळेला मुकेश अंबानींनी फक्त बिझनेस वाढवलाच नाही तर त्याला एका वेगळ्या अँगलने बघितलं आणि तिथून पुढे खरं तर मला असं वाटतं की मुकेश अंबानींच्या आपण व्यावसायिक आयुष्याची बोलणी करायला पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं की आपण मराठी माणसं म्हणून ज्यावेळेला काही गोष्ट शिकायला घेतो त्यावेळेला आपल्यावरती काही गोष्टींचा पगडा असतो.
जसं आपल्याकडे म्हटलं जातं की आपण 2003-04चा थोडंसं विषयांतर होईल पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून, आपण 2003-04 मध्ये जर क्रिकेटचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ही खूप स्ट्रॉंग होती. आपल्याला नेहमी असं वाटायचं की भारताची टीम ही ऑस्ट्रेलियाच्या टीमकडनं शिकली पाहिजे. म्हणजे मला आठवतंय की त्यांचे जे काही प्लेयर्स ज्या पद्धतीनं कामं करत होती किंवा जे खेळत होते त्यांचं प्रोफेशनलिझम आपल्याला खूप आवडायचं. मग आपल्याला वाटायचं की आपण ऑस्ट्रेलियाच्या टीममधनं शिकलं पाहिजे. पण त्याच वेळेला ऑस्ट्रेलियन टीम ही खूप फेमस होती स्लेजिंगसाठी. म्हणजे ते शिवीगाळही प्रचंड करायचे खेळताना आणि समोरच्या खेळाडूला कशा पद्धतीने दाबता येईल ह्याचा खूप विचार करायचे. म्हणजे ते दोन्ही फ्रंटवरती खेळायचे, सायकोलॉजी पण खेळायचे आणि ते मैदानावर पण खेळायचे. आता आपल्याला नक्की काय शिकायचं होतं त्याच्यातून? आपल्याला त्यांच्याकडून प्रोफेशनलिझम शिकायचं होतं, चांगला खेळ शिकायचा होता. आपल्याला काय शिकायचं एखाद्या गोष्टीतून हे एकदा क्लिअर झालं की मग आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसतात. मला असं वाटतं की आपण रिलायन्सची वाढ आणि मुकेश अंबानी यांच्याकडे आपण प्रोफेशनलिझम किंवा एक उद्योगातला द्रष्टा माणूस म्हणून कसं बघायला पाहिजे हे जर आपण बघितलं तर आपल्याला त्याच्यात खरंच मजा येईल. आता मी हे सगळं का सांगतोय तर मुकेश अंबानी ज्या वेळेला उद्योगात आले त्या वेळेला खरं तर भारतामध्ये बऱ्यापैकी लायसन्स राज होतं आणि अनेक उद्योग म्हणजे भारतातले जेवढे एस्टॅब्लिश्ड मोठे उद्योग होते ते सगळेच्या सगळे लायसन्सेस घेऊनच उद्योग करत होते आणि त्याचप्रमाणे चालत होतं. आता त्याच्या आधीचा जरी तुम्ही काळ बघितलात तरी पण तुमच्या लक्षात हे येईल की अर्बनायझेशन असेल किंवा शहरीकरण हे ज्या पद्धतीने वाढत होतं जगभरामध्ये त्याच्यामध्ये ज्या बेसिक गरजा होत्या लोकांच्या त्या लोकांना अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक गरजा होत्या आणि रिलायन्सने नेमकी त्याच्यातली वस्त्र ही गरज ओळखून त्यांनी त्यांचा टेक्स्टाईलचा बिझनेस वाढवला. जसा जसा त्यांनी टेक्स्टाईलचा बिझनेस वाढवला त्यांच्याकडे पैसा आला तसं त्यांच्या लक्षात आलं की आता लोकांच्या गरजा बदलत आहेत. मग त्या नक्की काय होत आहेत तर रिलायन्सने त्या काळात हे लक्षात आलं की ऊर्जा ही खरी गोष्ट अशी आहे, एनर्जी ही एक अशी गोष्ट आहे की जी पुढच्या कित्येक वर्षांपर्यंत चालेल. आणि मग त्यांनी तो त्यांचा बिझनेस डायव्हर्जन केला म्हणा किंवा त्यांनी असा विचार केला की त्यांनी प्लास्टिक इंडस्ट्री तर त्याचा बेस काय आहे हायड्रोकार्बन्स, मग हायड्रोकार्बनचा बेस काय आहे तर क्रूड ऑइल प्रोसेसिंग आणि मग त्यांनी एक रिफायनरी चालू करायचं ठरवलं. ती रिफायनरी त्यांनी गुजरातमध्ये जामनगरला चालू करायचं ठरवलं आणि त्यांनी जो सगळ्यात मोठा कॉल घेतला तो असा होता की रिफायनरी म्हणजे फक्त एक प्रोसेसिंग युनिट चाकवून मग आपण ते करू वगैरे असं नाही. तर त्यांनी त्या काळात पुढच्या कदाचित 50 वर्षांची रिक्वायरमेंट ठरवून अशा प्रकारची रिफायनरी टाकली की आजच्या डेटला आजच्या तारखेला जामनगरची रिलायन्सची रिफायनरी ही जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे. म्हणजे भारतामध्ये आज मितीला जवळपास 5.7 मिलियन बॅरल्स पर डेची रिक्वायरमेंट असते क्रूड ऑइल प्रोसेसिंगची आणि रिलायन्स त्याच्यातलं जवळपास 1.24 मिलियन बॅरल्स एकटं प्रोसेस करतं. म्हणजे 25%ची गरज एकटं रिलायन्स भागवतं प्रोसेसिंग करून. माझा मुद्दा असा आहे की मागच्या 25 वर्षापूर्वी त्यांना असं वाटावं की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आणि एवढी मोठी रिफायनरी टाकावी आणि स्वप्न तर कुणीही बघतं. म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं की स्वप्न बघा स्वप्न बघा, पण स्वप्न बघितल्यानंतर ती ठराविक काळामध्ये ती पूर्ण करून जशी तशी अवतरणात त्या प्रत्यक्षात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती त्यांनी केली आणि त्यांनी ती रिफायनरी त्या काळात चालू केली. मला असं वाटतं की अर्बनायझेशन मधली जी एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ती पूर्णपणे रिलायन्सने त्या हातात घेतली आणि त्याच्यातून त्यांनी बक्कळ पैसा कमवला. नव्हे तर त्यांची रिफायनरी ही आजच्या काळातली अत्यंत ॲडव्हान्स मॉडर्न आणि अत्यंत कॉम्प्लेक्स रिफायनऱ्यांपैकी एक आहे आणि ते अत्यंत दर्जेदार आणि प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीत आणि एफिशियन्सीच्या बाबतीत अत्यंत चांगल्या प्रकारे चालते. आपण शिकलं काय पाहिजे ह्याच्यातून तर जे काही करतो आपण ती इतकी मोठी व्हिजन ठेवून हे लोक करतात, ती व्हिजनचं आपण कल्पनाच केलेली नसते. म्हणजे जसं जसं ते एनर्जीमध्ये वाढत गेले तसंच त्यांनी 2003-04लाच करलो दुनिया मुठ्ठी में करत एक लॉन्च केली कॅम्पेन आणि त्यांनी मोबाईलमध्ये पदार्पण केलं. मोबाईलमध्ये पदार्पण केल्यानंतर अख्ख्या भारतात सगळीकडे मोबाईल आणि ओव्हरऑल फोनवरती बोलणं प्रत्येक गरीबाच्या हातात मोबाईल आले. मला असं वाटतं की अशी जर का स्पर्धा आणि तसं स्वप्न त्यांनी बघितलं नसतं तर आज जे आपल्याला मोबाईलचं युग दिसतंय ते कदाचित तेवढ्या वेगात आपल्यापर्यंत आलेलं नसतं. बरं त्याच्यातही गमतीचा भाग असा की ते मोबाईलचा त्यांचा व्यवसाय हा काही कारणांमुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये जे सेटबॅक बसले किंवा त्यांचे जे वेगळे झाले त्याच्यातून यांच्या हातातून निघून गेला. पण त्याच्यानंतरही जो बिझनेस आपल्या हातात नाही आता किंवा जो आता बंद पडलेला आहे दुसरा कुठला व्यावसायिक माणूस पुन्हा त्याच्यात हात घालायला 4 वेळा विचार करेल. पण ह्यांनी 2010-11 पासून पुन्हा त्याचं ते कन्व्हिन्स इतके होते की हा व्यवसाय खूप चांगला चालेल आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये इतके चांगल्या पद्धतीने नेटवर्क उभं केलं आणि 2016 प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आज मला वाटते त्याला 9 वर्ष होतील. 5 सप्टेंबर 2016ला त्यांनी जिओ लॉन्च केला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी इंटरनेटवरती कॉलिंग फ्री करून टाकलं सगळ्या भारतात. आज जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठी क्रांतिकारी गोष्ट कोणती दिसते
की अमेरिकेमध्ये एका GB साठी जवळपास $5 मोजावे लागतात. अख्ख्या जगभराचं ॲव्हरेज हे $3-3.5 आहे आणि आपल्याकडे मात्र हार्डली 10-15 रुपयामध्ये आपल्याला 1 GB डेटा मिळतो. मला असं वाटतं ही खूप मोठी क्रांती झालेली आहे आपल्याकडे. आणि ज्या पद्धतीने मागे नवल रविकांत एकदा म्हणाला होता की डेटा इज द न्यू ऑइल, तर तुम्ही जर का मुकेश अंबानींकडे बघितलं तर असं लक्षात येईल की त्यांनी खरं ऑइल आहे तेही त्यांच्याकडे आहे. डेटा इज अ न्यू ऑइल म्हणतात, तर बिग डेटा जो अख्ख्या जगभराचं ज्यांच्यावरती लक्ष आहे, आज त्या डेटा इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा जर का कोणी राजा असेल तर ते आता जिओच्या मार्गाने ते झालेले आहेत. त्यामुळे एनर्जीमध्येही ते आहेत, डेटामध्येही ते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जो अर्बनायझेशनचे 4 पिलर आपण म्हणतो, ज्याला आपण प्लास्टिक म्हणतो, स्टील म्हणतो, सिमेंट म्हणतो आणि अमोनिया म्हणतो, तर ह्याच्यामधलं प्लास्टिकमध्ये आजच्या डेटला त्यांचं प्रचंड मोठं काम चालू आहे. पेटकेम्स जे सर्वसामान्य लोकांना तसा रोजच्या जगण्यात त्याचा सगळा वापर करतात पण आपल्याला खरं माहिती नसतं, त्या पेटकेममध्येही रिलायन्स फार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. त्याच्यानंतर प्लास्टिकमध्ये ते अख्ख्या भारतात आणि जगभरामध्ये अत्यंत दर्जेदार काम करत आहेत. प्लास्टिकच्या बाबतीतही सर्वसामान्यांना माहिती नसेल, पण जर तुम्ही प्लास्टिकचा कन्झम्पशन बघितलं तर जेवढे प्रगत देश आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकचा प्रचंड वापर होतो. म्हणजे साधं तुम्ही अमेरिकेचा उदाहरण घेतलं तर अमेरिकेच्या तुलनेमध्ये आपण 10% प्लास्टिक पण वापरत नाही. पण आपल्या आजूबाजूला जर का तुम्ही बघितलं तर शहरीकरण जे होतं त्याच्यामध्ये प्लास्टिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची क्षेत्र निवडून, पूर्ण निश मार्केट निवडून, त्या निश मार्केटला पूर्णपणे डेव्हलप करून एक नवीन ग्रीनफील्ड मार्केट ते स्वतः बनवतात आणि त्या मार्केटमध्ये अगदी 0 टू शेवटपर्यंत जे आपलं इमॅजिनेशन नाही जाणार तिथपर्यंत ते एक्सपान्शन करतात आणि त्या पद्धतीचं एक्झिक्युशन करतात. ही सगळ्यात वेगळी स्ट्रॅटेजी मला मुकेश अंबानींमध्ये जाणवते. आता आपण अर्बनायझेशन बद्दल बोलत होतो. अर्बनायझेशनमध्ये प्लास्टिकचा रोल किती महत्त्वाचा आहे तुम्ही पहा. शहरीकरणामध्ये बरं ह्या प्लास्टिकचा शोधही फक्त आत्ता लागलाय. म्हणजे गेल्या 75 वर्षात हे प्लास्टिकनं जे जग बदललंय त्याला लोक प्रचंड शिव्या घालतात की ते एन्व्हायरमेंटसाठी कसं घातक आहे वगैरे वगैरे. पण आजही आपल्या पुढे जर का बघितलं तर तुम्हाला प्लास्टिकला तसा योग्य पर्यावरणीय भाषेमध्ये तसा चांगला पर्याय अजूनपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये. मग आपल्याकडे भारतामध्ये प्लास्टिकचं फ्युचर नक्की किती आहे, तर अमेरिकेमध्ये जेव्हा प्लास्टिकचा वापर केला जातो तो साधारणपणे 110 किलो पर पर्सन पर इयर प्लास्टिक वापरलं जातं. जगाचं ॲव्हरेज जे आहे ते साधारणपणे 30 किलोचं आहे आणि भारताचं ॲव्हरेज जे आत्ता घेतलं जातं ते फक्त 13.5 किलो पर पर्सन आहे. म्हणजे भारत जर का आपल्याला प्रगत देश म्हणून पुढे घेऊन जायचा आहे तर ह्याचा वापरही प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आणि तो प्लास्टिकचा वापर पुन्हा क्रूड ऑइल आणि ह्याच्या पेट्रोलियम केमिकलच्या प्रोसेसनेच होणार. त्यामुळं हे लोक ज्या व्यवसायात आहेत, रिलायन्स जे व्यवसाय करते आता, ते अत्यंत लॉंग टर्म आणि सस्टेनेबल, म्हणजे अगदी पुढचे 25-30 वर्षही हे व्यवसाय चालूच राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्या काळात असा विचार करणं हे मला आजही खूप आश्चर्यकारक वाटतं की कोणीतरी माणूस इतका विजनरी कसा असू शकतो की ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात हे घेऊन जायचं. आता तुम्हाला साधं दुसऱ्या त्यांच्याच एका व्यवसायाचं उदाहरण देतो. मी आता तुम्हाला अर्बनायझेशन म्हटलं किंवा शहरीकरण म्हटलं. शहरीकरणाचा जर का आपण थोडासा इतिहास पाहिला तर असं लक्षात येईल की अगदी 17व्या शतकामध्ये शहरीकरणाचं पर्सेंटेज हे अख्ख्या जगभराचं 5% होतं किंवा 5 ते 7% आजूबाजूला होतं. अगदी 1960 मध्ये तुम्ही जर का महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये 1960-65च्या दरम्यान साधारणपणे 4 करोड लोकसंख्या होती. ह्या 4 करोडपैकी साधारण 3 करोड लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहायची, शहरात राहायची आणि 1 करोड लोकसंख्या फक्त शहरात राहायची. आता ह्याच्यामुळे ह्या लोकांच्या रिक्वायरमेंट, आता शहरातल्या लोकांच्या ॲक्च्युअल रिक्वायरमेंट आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या रिक्वायरमेंट ह्याच्यामध्ये फरक येतो. आता 1960चा काळ जसा जसा बदलत गेला आणि मगाशी मी जसं तुम्हाला प्लास्टिकचा रोल सांगितला तसाच एक सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो, तो म्हणजे रिटेल मार्केटचा. तुम्ही खरेदी नक्की काय काय करता. आता ह्या अर्बनायझेशनची वाढ आत्ता किती झाली आहे, तर आत्ता तुम्ही मगाशी जसं मी महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तसं आता पुन्हा महाराष्ट्रातच घेऊया की महाराष्ट्रात आज मितीला समजा 12 कोटी लोक राहत असतील तर त्याच्यातले तब्बल 6 कोटी लोक हे शहरात राहतात. म्हणजे आज जर का आपण फक्त MMRची जरी लोकसंख्या काढली तरी पण ती 4 ते 6 कोटीच्या दरम्यान जाईल आणि मग जे टायर 2, टायर 3, टायर 4 सिटीज आहेत त्याच्यामध्ये हे उरलेल्या 6 कोटीमधले पण पुन्हा 3-4 कोटी लोक कदाचित निघतील आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्या ही अत्यंत कमी झालेली आहे. मला सांगायचा मुद्दा काय आहे, मला सांगायचं हे की आता हे जे अर्बनायझेशन शहरीकरण झालंय ह्याच्यामध्ये लोकांमध्ये आता बाहेर जाऊन मॉलमध्ये खरेदी करायची खूप ताकद आलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर आता प्रत्येकाच्या घरात ऑलमोस्ट आपल्याला टीव्ही दिसतो. आपण ते लोक चांगले भले ब्रँडेड कपडे नसतील वापरतील पण ते मॉलमध्ये जाऊन 200 रुपयाचे 500 रुपयाचे टी-शर्ट्स, त्यांना पॅन्ट हव्या असतात टायर 2, टायर 3, टायर 4 सिटीजमध्ये.
बरेचदा तर लोक ब्रँडेड शर्ट आणि ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही वापरतात. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर रिलायन्सने ज्या पद्धतीने त्या अर्बनायझेशनचा व्यवसायासाठी वापर केलाय ते पाहून थक्क होतं. कारण रिलायन्सने काय केलं की त्यांचा हा पेट्रोकेमिकलचा एनर्जीचा बिझनेस, इकडे डेटा आणि हा सगळा बिझनेस, त्याच्या जोडीला त्यांनी रिलायन्सची सुपर मार्केट उघडली, त्याच्या जोडीला त्यांनी ज्वेलरीजचे शॉप्स उघडले. तुम्ही जर आज बघितलं तर इकडे कोका कोला आणि पेप्सी या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना तोड देईल किंवा त्यांना तोंड देईल असं कोणी ब्रँड उभा करेल ह्याचं स्वप्नही बघू नव्हतं शकत. त्यांनी अचानक कॅम्पा कोला सारखी कंपनी किंवा तो एक ब्रँड घेतला आणि आज तो संपूर्ण भारताच्या 10% शेअर अगदी काही वर्षांमध्ये कॅम्पा कोलाने घेतला. इकडे LG आणि सॅमसंग या 2 इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चररच्या समोर त्यांनी स्वतःचा एसीचा ब्रँड उतरवला. त्याच्या पाठीमागेच अनेकांना कल्पना नसेल पण केल्विनेटर सारखा ब्रँड त्यांनी त्यांच्या पंखाखाली घेतलाय. त्याच वेळेला त्यांनी जगभरातली सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग मधली US मधली एक कंपनी अक्वायर केली आहे. चेन्नईमध्ये 100 एकराचा जवळपास इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट टाकतायत. म्हणजे आता रिलायन्स डिजिटलमध्ये ज्या वस्तू मिळतील तर त्या वस्तू ह्या पण त्यांच्याच प्रोडक्टच्या असतील किंवा त्यांच्याच ब्रँडच्या असतील. मला वाटतं ही खूप मोठी मूव्ह आहे आणि आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा ह्या गोष्टी थोड्या स्पेशल इंजिनिअरिंग म्हणून कन्सिडर करू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता तुम्ही लेज हा जो एक आंतरराष्ट्रीय खूप मोठा ब्रँड आहे किंवा आपल्याकडे बिकाजी असेल किंवा हल्दीराम असेल किंवा बालाजी वेफर्स असेल, आता तुम्ही म्हणाल रिलायन्सला ह्या व्यवसायात जायची काय गरज आहे? तर हे जे अर्बनायझेशनचं मी तुम्हाला पर्सेंटेज सांगितलं आणि ज्या पद्धतीनं हा अर्बन समाज सगळा वाढत चाललेला आहे भारतामध्ये, त्यांनी ह्या लेज आणि या सगळ्या हल्दीराम आणि ह्या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी ॲलन आणि त्यांची स्वतःची प्रोडक्ट बाजारात आणली. इंडिपेंडन्स सारखा अजून एक नवीन लोकल त्यांनी ब्रँड बाजारात आणला. त्यांनी स्नॅक टॅग सारखे स्वतःचे चिप्स आणि वेफर्स बाजारात आणले. म्हणजे तुम्ही खाण्याच्या वस्तू म्हणू नका, तुम्ही हॉस्पिटल्स म्हणू नका, तुम्ही मेडिकल स्टोअर्स म्हणू नका, तुम्ही ज्वेलरीज म्हणू नका, तुम्ही रेडीमेड कपड्याचे ब्रँड म्हणू नका, तुम्हाला जे वाटतंय त्याच्यामध्ये ते लोक अर्बनायझेशन जे पुढे होणार आहे, म्हणजे आज 2025 आहे, 2030 पर्यंत आपलं हे अर्बनायझेशनचं मार्केट 2-2.5-3 पट वाढेल आणि या सगळ्या वाढणाऱ्या मार्केटमध्ये रिटेलमध्ये ज्या पद्धतीने ते आता पाय रोवत आहेत ते बघितलं की त्यांच्या कल्पनाशक्तीची आपल्याला कल्पना, म्हणजे आपण त्या इयान रँडचं खूप लेखिकेचं खूप चांगलं वाक्य आहे की वेल्थ इज द प्रोडक्ट ऑफ मॅन्स कॅपॅसिटी टू थिंक. म्हणजे खरी वेल्थ कशात आहे तर तुम्ही किती कल्पना करू शकता. म्हणजे माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी कोणती आहे तर त्याला विचार करण्याची क्षमता. आणि ती विचार करण्याची क्षमता माणूस एका जन्मात किती किती क्षेत्रात किती भव्य दिव्य प्रमाणात ती वापरू शकतो. आणि नुसतं विचार करून थांबत नाही तर त्या कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी दिवस रात्र त्या एका ध्येयाने झपाटून आणि ते तेवढं त्या या पॅरामीटरमध्ये झालं पाहिजे हे सगळं बघून एक माणूस इतक्या प्रचंड वेगाने सगळं काम करतोय, ज्या स्केलने काम करतोय, हे अचाट आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जर का तुम्ही अख्ख्या जगाचा अभ्यास केलात तर रिटेल मार्केट, FMCG मार्केट हे प्रचंड कॉम्पिटिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये प्राइस, त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्ट क्वालिटी आणि डिस्ट्रीब्युशन हे की फॅक्टर असतात. आज रिलायन्सने जगाला दाखवून दिलं की ते त्यांच्याकडे असलेल्या डेटाचा वापर करून, त्या ज्या पद्धतीने त्यांनी लोकांची सायकोलॉजी अभ्यास करून आणि ज्या पद्धतीचे प्रोडक्ट त्या प्राइस टॅगमध्ये आणि स्वतःची पूर्ण डिस्ट्रीब्युशन चेन, काही हजार दुकानं त्यांनी स्वतःची उभे केलेत आणि तिथे त्यांचीच प्रोडक्ट ते विकतायत. म्हणजे हे जे मधले मार्जिन्स होते ते सगळे गायब होऊन अगदी 10-10 रुपयाला कॅम्पा कोला ते विकतायत कोका कोलाच्या 20 रुपयाच्या समोर. अशी प्राइस स्ट्रॅटेजी करून ते जे डिझास्टर आणतायत मार्केटमध्ये, मला असं वाटतं हे खरोखर फार वेगळी गोष्ट आहे. मला नेहमी असं वाटायचं की अल्बर्ट आइन्स्टाईनचं जे वाक्य आहे की अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो की चक्रवाढ व्याज हे जगातलं 8वं आश्चर्य म्हणून. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने डेटाचा वापर करून आणि ज्या पद्धतीने हल्ली ज्या गोष्टी व्हायरल होतात ज्या वेगाने, ते बघितलं असतं अल्बर्ट आइन्स्टाईनने, त्याला कळलं असतं की नक्की डेटाचा वापर ही सगळी मंडळी कशी करतायत, हे अल्गोरिदम कसं सेट करतायत. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की रिलायन्सने खरा बिग डेटाचा वापर सुरू केलाय. रिटेलमध्ये तर ते वाढतातच आहे, अनेक ब्रँड्स आहेत. तुम्ही जर इंटरनेटवर गेलात तर तुम्हाला त्यांचे जे हल्लीचे मर्जर्स आणि ॲक्विजिशन्स दिसतील, त्याच्यामध्ये आपण थक्क व्हायला होतो की हे नक्की काय करतायत. आणि ह्याच्या सोबतच आता जी सगळ्यात मोठी इंडस्ट्री वाढतीये, टेक इंडस्ट्री, मग त्याच्यामध्ये AI असू देत किंवा बाकीचे अनेक टेक प्लॅटफॉर्म्स असू देत, त्या प्रत्येकाबरोबर रिलायन्सने सरळ जेवी करून टाकलेली आहे. म्हणजे गुगल तुम्ही घ्या किंवा तुम्ही फेसबुक घ्या, व्हॉट्सॲप आणि फेसबुक, त्याच्याबरोबर त्यांनी त्यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म्स बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आता NVIDIA बरोबर ते काम करतायत, ॲपल बरोबर काम करतायत. जगातली तुम्ही कुठलीही मोठी कंपनी घ्या,
त्याच्याबरोबर रिलायन्स इथे भारतामध्ये जेव्ही करतं आणि ते त्यांचा डेटाचा वापर करून त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवत आहेत. अगदी फायनान्समध्ये त्यांनी ब्लॅकरॉक नावाच्या कंपनीबरोबर आता टायअप केलंय आणि ते फायनान्समध्ये उतरलेत. ब्लॅकरॉकची फायनान्शियल वेल्थ किंवा त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती जवळपास $10 ट्रिलियन आहे. म्हणजे तुम्ही त्याची कॅपॅसिटी इमॅजिन करू शकता की भारताच्या पण GDP पेक्षा ते कितीतरी मोठ्या प्रमाणावरती ते फंड डिस्ट्रीब्यूट करतायत. अशा लोकांबरोबर त्यांनी आता फायनान्ससाठी टायअप केलाय. सो ह्या सगळ्यातून मला सांगायचंय काय, ह्या सगळ्यातून मला हे सांगायचंय की ज्या पद्धतीने हे विचार करतायत, ज्या पद्धतीने ह्या इम्प्लिमेंट करतायत गोष्टी, ह्याच्यातून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. एक उद्योजक म्हणून आपण नेहमी असा विचार करतो की आता एक ठराविक रक्कम जमा झाली. मी हल्ली अनेक YouTubeवरती शो बघत असतो की ते म्हणतात की आता मी फायनान्शियली फ्री झालोय आणि मला आता रिटायर व्हायचंय. लोक अगदी 40, 45, 50 मध्ये एक 5-10 कोटी रुपये किंवा 20-1 कोटी रुपये घेऊन म्हणतात मला रिटायर व्हायचंय वगैरे. आणि त्या काळामध्ये हा माणूस ज्याचा 10 लाख कोटींपेक्षा जास्तचा टर्नओव्हर आहे, तो माणूस दिवस रात्र वेगवेगळ्या उद्योगांमध्ये हातपाय मारतोय, वेगवेगळी स्वप्न बघतोय आणि ती पूर्ण होण्यासाठी काम करतोय. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं काहीही मोठं असू शकत नाही. आणि त्या पद्धतीची स्वप्न बघून ती प्रत्यक्षात येण्यासाठीची जी मॅनपॉवर लागते आणि ज्या पद्धतीने पहिल्यापासून आजपर्यंत मुकेश अंबानींची ती खूप मोठी स्ट्रेंथ आहे की ते लोकांवरती प्रचंड विश्वास ठेवतात. त्यांचे जे CEOज आहेत त्यांचे नंबर्स बघितलं तरी आपल्याला फार आश्चर्यचकित व्हायला होतं. जे बिझनेस व्हर्टिकल्स वेगवेगळे करतात, त्यांनी ज्या पद्धतीची लोक डेव्हलप केली आणि नंतर जो पद्धतीने व्यवसाय वाढवलाय ते सगळंच खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यातून आपण सगळ्यांनी एक बोध घ्यायला पाहिजे की पूर्वीचा काळ वेगळा होता जिथे एक कोणतरी मालक असायचा आणि त्या मालकावरती सगळी कंपनी डिपेंड असायची. त्याच्याऐवजी आता कोलॅबोरेटिव्ह लिडरशिपचा काळ येतोय. म्हणूनच तर त्यांनी जगातल्या सर्वोत्तम कंपन्यांबरोबर आता ते टायअप करतायत, कोलॅबोरेशन करतायत. त्याचबरोबर अत्यंत हुशार माणसं त्यांनी त्यांच्या टीममध्ये घेतलेत. कारण ही एवढी सगळी ब्रिलियंट माणसं असल्याशिवाय का ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये काम करणं शक्य होणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर प्लस चांगल्यात चांगली हुशार लोक घेऊन त्यांच्याबरोबर काम करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे कोणत्याही उद्योजकासाठी. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपण मला असं वाटतंय की मुकेश अंबानींकडे एक उद्योजक म्हणून फक्त न बघता भारताचा एक असा उद्योजक जो जगभरामध्ये फक्त श्रीमंतांच्याच यादीत नाहीये तर इतक्या अनेक गोष्टींमध्ये लीलया फिरतोय. आणि तुम्ही जर त्यांची रिसेंट काही भाषणं ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल टेक्नॉलॉजीवरती ते प्रचंड आत्मविश्वासानं बोलतात आणि तेवढ्या आत्मविश्वासानं बोलता येणं हे अभ्यासाशिवाय शक्य नाही. वैयक्तिकरित्या मला जर का तुम्ही विचारलं की मुकेश अंबानींबद्दल माझं मत काय आहे, तर मला नेहमी असं वाटतं की एक उद्योजक म्हणून म्हणजे समजा जर का आत्ता धीरूभाई अंबानी असते किंवा आपल्यापैकी अनेक जण जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांना असं विचारलं की तुमचा मुलगा मुकेश अंबानींसारखा झाला तर चालेल का तुम्हाला, म्हणजे एक उद्योजक म्हणून, तर आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मला असं वाटतं की ऊर्जा असेल, डेटा असेल किंवा रिटेल सेक्टर असेल किंवा AI आणि आधुनिक तंत्रज्ञान असेल, ह्या सगळ्या उद्योगांमध्ये ज्या पद्धतीने ते काम करतायत आणि ज्या पद्धतीने त्यांनी धीरूभाईंच्या छत्रछायेखालनं बाहेर जाऊन ज्या प्रकारे मोठा उद्योग केला, तसं प्रत्येकाला वाटेल की नाही त्या मुलाने तसंच केलं पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की ही जी सगळी मोठी मंडळी असतात त्यांची मुलं तसं करतीलच असं काही खात्री नसते. म्हणजे आपल्या पुढं असे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील, सिनेमा क्षेत्रामध्ये दिसतील, तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये दिसतील किंवा तुम्हाला अनेक कला क्षेत्रामध्ये असे दिसतील की त्यांच्या मुलांनी खरं ते त्याच्या उंचीच्या पलीकडे खरंच गेलेले नसतात. काही जण त्या सावलीतच अडकतात. तर त्याच्यातून त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाऊन काहीतरी मोठं करणं हे मला असं वाटतं मुकेश अंबानींनी फार मोठ्या प्रमाणावरती केलं आणि फार वेगळं केलं. त्यामुळं ऑब्व्हियसली कुठल्याही वडिलांना असा मुलगा असावा असं वाटतं आपल्याला. किंवा त्यांच्या पुढे जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांनी रिलायन्सचे डेटा प्लान चालू केला किंवा मोबाईलमध्ये क्रांती आणली, पण नंतर तो व्यवसाय बंद पडला. तसंच तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी त्यांनी पेट्रोल पंप चालू केले होते भारतभर आणि तो पेट्रोल पंपाचा व्यवसायही काही कारणांमुळे, पॉलिसीज असतील किंवा काही कारणांमुळे बंद पडला. म्हणजे त्यांना ते कॉम्पिटिशन शक्य नाही झालं जे आपल्याला बऱ्यापैकी जे सबसिडाइज्ड पेट्रोल आणि डिझेल मिळत होतं त्या ह्याच्यात त्यांना शक्य नाही झालं. त्यांचा पूर्ण व्यवसाय तो बंद पडला. बिलीव्ह मी, एखाद्या उद्योजकाला एखादा व्यवसाय बंद पडून तो पुन्हा चालू करायला हे खूप धारिष्ट्य लागतं. त्यांनी आज मी तिला पुन्हा जिओ आणि BP बरोबर, ब्रिटिश पेट्रोलियम बरोबर ते पुन्हा पेट्रोल पंपाच्या व्यवसायामध्ये उतरत आहेत. तर हे एकदा खाली पडल्यानंतर पुन्हा उठता येणं ही मला वाटते सगळ्यात मोठी स्किल असते आणि त्याच्यासाठी खूप प्रचंड अभ्यास लागतो, एनर्जी लागते, डीप पॉकेट्सही लागतात. मुकेश अंबानींकडे खूप डीप पॉकेट्स आहेत.
त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीने मार्केटमध्ये उतरतात ते बघितलं की समोरचा माणूस 100% हाबकतो, कारण त्यांनी ते सगळं बनवलेलं आहे. आज तुम्ही इमॅजिन करा, एवढी मोठं एम्पायर उभं करूनही त्यांनी ज्या पद्धतीनं ती कंपनी डेप्ट फ्री बनवली काही वर्षांपूर्वी, म्हणजे आजच्या मितीला सगळीकडे कर्ज 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 याचा बाजार भरलेला असताना त्यांनी डेप्ट फ्री कंपनी बनवणं आणि त्याच्यातून ती कंपनीकडे एक विजन देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज जे अख्ख्या जगभरामध्ये जो 2 प्रकारचे उद्योग जनरली मानले जातात, एक आहे सनसेट उद्योग, म्हणजे ज्याच्यामध्ये हे क्रूड ऑइल आणि जे उद्योग कदाचित काळाच्या पडद्यामागे जाऊ शकतात असे सनसेट उद्योग, आणि दुसरे सनराईज उद्योग ज्याच्यामध्ये हे AI असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, हे रिटेल सेगमेंट, अर्बनायझेशन ह्याच्यातले उद्योग. ह्या दोन्ही उद्योगांमध्ये सनसेट असेल सनराईज असेल, दोन्ही उद्योगांमध्ये कसं पाय रोवून उभं राहायचं, आणि ते करत असताना आज जी सगळ्यात मोठी गरज आहे संपूर्ण जगासमोरची ती म्हणजे ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जीमध्ये ते विंड एनर्जीमध्ये काम करायचा प्रयत्न करतायत, सोलारमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ते गुंतवणूक करतायत. अख्ख्या जगासमोरचा जो सगळ्यात मला मोठा प्रश्न वाटतो तो म्हणजे अमोनिया, ग्रीन अमोनियाचं प्रोडक्शन कसं होईल, किंवा बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय होईल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रिलायन्स खूप भविष्याच्या दृष्टीने काम करते, ज्याला सनराईज इंडस्ट्रीज म्हटलं जातं. मला असं वाटतं की आपल्याला तो प्रवास बघणं खूप इंटरेस्टिंग असेल आणि आपणही तितक्या दूरचं आपल्याला बघता यायला पाहिजे. ही जी समोर जे एक धुकं जमा झालेलं असतं आपल्यासमोर, जातीभेदाचं असेल, धार्मिक असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या कट्टरवादाचं असेल, ते धुकं बाजूला सारून आपण ज्या वेळेला त्या वेल्थ क्रिएशनकडे सकारात्मक नजरेनं बघू, म्हणजे आज जरी आपण काहीही बोललं तरी पण त्यांच्याकडे डायरेक्टली इनडायरेक्टली लाखो लोक काम करतायत आणि त्यांना महिन्याच्या महिन्याला वेळेवर पगार मिळतोय. मला असं वाटतं की वेळच्या वेळी पगार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजच्या काळात ज्या पद्धतीने लोक व्यवसाय करतायत ते पाहता हेच लक्झरी वाटायला लागली की असं झालंय. पण ती जी रोजगार निर्मिती हे आपल्या भारताच्या समोरचं म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि चॅलेंजिंग गोष्ट आहे ती तयार होतीये. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, आज जो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा भारताला फायदा मिळणार आहे, म्हणजे आज आपल्याकडे सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारतामध्ये आहे जगाच्या, आणि ह्याच्यामध्ये आपण त्या फ्युचरने कसं बघतोय आणि या सगळ्या लोकांकडून आपण काय शिकतोय हे खूप महत्त्वाचं झालंय. मुकेश अंबानींना एकदा हा प्रश्न विचारला होता एका मुलाखतीमध्ये की तुम्ही हे एवढं सगळं विचार करता, हे तुम्ही कधी शिकला किंवा तुम्हाला लहानपणी हे शिकवलं का? तर त्याच्यावरचं उत्तर मला वाटतं की मला ते खूप आवडलं होतं आणि मला ते खूप भावलंय. आणि ते उत्तर आहे, त्यांचं उत्तर त्यांनी हे दिलं होतं की मी ज्या स्केलने विचार करतो, ज्या स्पीडने विचार करतो किंवा ज्या लेवलने ह्या सगळ्या गोष्टी करतो, हे काही मला कोणी शिकवलं नव्हतं किंवा मी काही शिकलो नव्हतो. याच्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे तुमच्याकडे नवनवीन गोष्टी शिकण्याची किती जिद्द आहे आणि तुम्हाला त्याची किती भूक आहे नवीन गोष्टी शिकायची, ह्याच्यावरती खरं तर ठरतं. आणि तुम्ही ते जितक्या फास्ट नवीन गोष्टी शिकाल तितका तुमचा प्रगतीचा वेग वाढतो. सो आपण नवनवीन गोष्टी शिकत जाऊया, चांगली पुस्तकं वाचूया, नवनवीन जे तंत्रज्ञान येते त्याच्याबद्दल आपण गप्पा मारूया, आपण आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीची लोक जमवूया जे भविष्याबद्दल चर्चा करतील, जे लोक संपत्ती निर्माणाबद्दल चर्चा करतील, जी लोक येणाऱ्या काळाशी नक्की आपण कसं फाईट करायचं आणि जरी थोडेसे सेटबॅक झाले तरी पण आपण कसं त्याला लढत सामोरं जायचं. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या नोटवरती या सगळ्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे की आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे जायचंय, आपल्याला सगळ्यांना मिळून एका उज्ज्वल भारतासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि तो आपल्याला 100% अशा लोकांच्या कडून ज्या सकारात्मक आणि जे प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला शिकता येतील त्या शिकून आपल्याला करता आल्या पाहिजेत. याच इंटरनेटचा वापर करत जिओने ज्या पद्धतीने IPL मध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं, त्याच्यानंतर मर्जर्स आणि ॲक्विजिशन्समध्ये जर का तुम्ही पाहिलं तर सगळ्यात इंटरेस्टिंग स्टोरी जी आहे ती आहे जिओसोबत हॉटस्टार आणि डिझने यांचं ज्या पद्धतीने टेकओव्हर झालं, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी ओव्हरऑल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये OTT प्लॅटफॉर्मवरती आज ते नंबर 1 बनून राहिलेत, किंवा एंटरटेनमेंट क्षेत्र सिनेमा असो किंवा तुमचं न्यूज चॅनल्स असो, ज्या पद्धतीने त्यांनी जे क्षेत्र येईल त्या क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण करतायत ते मला वाटत नाहीये की ते अगदी मायक्रो प्लॅनिंग शिवाय आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यास असल्याशिवाय ते शक्य आहे. याच्या दोन्ही बाजू आहेत की एखादी कंपनी किती मोठी व्हावी, किंवा ह्या सगळ्यातून कदाचित असाही एक संदेश जाऊ शकतो की हे सगळीकडे जर का मोनोपोली झाली तर त्याचं काय होईल. पण मला नेहमी एका गोष्टीवरती विश्वास आहे की हा डेटा ज्याला मी म्हटलं की हे डेमोक्रटाईज झालेला आहे आणि याच्यावरती भारतासारख्या देशामध्ये मला असं वाटत नाही की कोणत्याही एका क्षेत्रात मोनोपोली कोणाची होईल, कारण हे नेहमी AC वेव्ह सारखं चालतं. काही गोष्टी वर जातात त्या पुन्हा खाली येतात.
त्यामुळे मोनोपॉली भारतासारख्या देशामध्ये होणं तेही आजच्या काळात मला पर्सनली शक्य वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीने ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतायत आणि ते त्या क्षेत्रांमध्ये वरती जात आहेत हे मात्र खूप आश्चर्यकारक आहे. आणि त्याच्यातून शिकण्यासारखं हेच की या जन्मात आपण एका जन्मात येऊन काय काय करू शकतो, ही जर का त्यांनी आत्ता काम करत असलेली क्षेत्र बघितली तर आपल्याला फक्त थक्क व्हायला होतं, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि आपण म्हणू शकतो की नाही मग याच्यासाठी त्यांचे कनेक्ट्स, त्यांचे नेटवर्क्स, मग अंबानींनी लग्नावरती केलेला खर्च किंवा त्यांचे असलेले राजकीय कनेक्शन्स, आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स, ह्याचं पण बोलू शकतो की हे सगळं आहे. पण नेहमी एक सर्वसामान्य निरीक्षणातून मला असं जाणवतं की मग हे दुसऱ्यांना अडवलंय कोणी ना करायला. असं नाहीये ना की आपल्याला कोणीतरी हात बांधून ठेवलेत आणि सांगितले की नाही नाही हा जो कोड क्रॅक करता येणं आहे ते कदाचित त्यांना जमलंय, तो त्यांनी केलाय आणि तो बाकीच्यांनी केला तरी काही हरकत नाहीये. त्याच्यातून किती यश मिळेल हे आपल्याला खरं तर सांगता येत नाही. आता मुकेश अंबानी त्याच्यानंतर जे त्यांच्या मुलांसोबत जे आता प्लॅन करतायत, जे कदाचित त्यांच्या वडिलांच्या वेळी तो मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये तो फेस करायला लागला, त्याच्यामुळे असेल कदाचित, किंवा त्यांची काय नक्की दिव्यदृष्टी आहे किंवा काय ते लॉंग टर्म बघतायत मला माहिती नाही. पण आता जर तुम्ही बघितलं तर एक जो पेट्रोलियमचा बिझनेस आहे एनर्जीचा, तो एका मुलाकडे, मुलीकडे रिटेल आणि याचा व्यवसाय दिलेला आहे एंटरटेनमेंट, आणि तिसऱ्या मुलाकडे त्यांनी जो न्यू एनर्जी, ग्रीन एनर्जी आणि हे फ्युचरिस्टिक बिझनेस त्याच्याकडे दिलेत आणि त्याच्याच पद्धतीने ते चाललेत आणि तरी ते या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ते व्यवस्थित विचार करून चाललेत. पण तरीही मला आशा आहे की अशा पद्धतीचे उद्योग अनेक भारतामध्ये यावेत. खरं लोकशाहीकरण हे उद्योगांचंही व्हावं आणि याच्यामध्ये प्रत्येकाला संधी आहे. इंटरनेटमुळेच आपल्याला ती संधी आहे की आज जगातला किंवा भारतातला कुठलाही माणूस हे सगळं गोष्टी साध्य करू शकतो. आपल्याला फक्त त्या इंटरनेटचा, त्या एनर्जीचा वापर डिस्ट्रक्टिव्ह कामासाठी करायचा आहे की कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी करायचा आहे हे ठरवता आलं पाहिजे. ते एकदा ठरवता आलं की मग आपली प्रगती निश्चित होते. धन्यवाद.